नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आहे गुरुपौर्णिमा आणि मी गेले होते स्वामी समर्थ मठामध्ये. तर तिथे जाऊन मी पाय वगैरे धुतले. प्रत्येक येणाऱ्या भक्ताला पाय धुवूनच आतमध्ये प्रवेश करायचा असतो. आणि मी वटवृक्षाची पूजा करून तिथे प्रदक्षिणा केल्या. खूप भाविक आलेले होते. तरी पण 10:30च्या आरतीला जितके जास्त भाविक होते ना तितके दुपारी नव्हते. मी 12:30ला गेले, कारण सकाळी जाणं माझ्यासाठी ॲडजस्ट नाही झालं. माझ्या मते मुलांची शाळा असल्याने नाही पॉसिबल. असं मी नंतर 12:30ला गेलेले आहे. आणि तिथे गेल्यानंतर स्वामींना मी मुजरा केला आणि स्वामींकडे बघून ना खरंच इतकं भारी वाटतं ना आपल्याला. अंतर्मनाने आपण जेव्हा स्वामींना हाक मारतो ना, स्वामी महाराज तिथेच असतात. आणि मी तिथे मुजरा वगैरे केला आणि मूर्तीचा अभिषेकही चालू होता. त्यामुळे आम्हालाही सौभाग्य मिळालेलं आहे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करण्याचा. जाताना खडी साखर नारळी सोबतच घेऊन गेले होते. तर छानपैकी तिथे मी स्वामींना गुरुपद दिलेलं आहे. गुरुपदामुळे ते किती छान वाटतं स्वामींकडे बघून. खूप काही का झालेले होते. खरंच मला खूप भारी वाटते. आणि जो कोणी माझा व्हिडिओ बघतोय, तुम्हाला जर काही असेल की तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचण असेल, काही समस्या, काही टेन्शन असतील ना, तर खरंच स्वामींचे पाय धरा. आयुष्यामध्ये ना खरंच इतकं भारी होऊन जातं ना, कोण म्हणणार नाही की ह्या व्यक्तीचं आयुष्य कसं होतं आणि आता असं कसं काय झालं म्हणून. म्हणजे सोन्याचे दिवस येतात. फक्त एवढंच आहे की आपण जेव्हा स्वामींचे होतो ना, आपल्यालाही थोडं स्वामी मार्गावर चालावं लागतं. वाईट सवयी, दुसऱ्यांची तुलना करणे, दुसऱ्यांना वाईट बोलणे, दुसऱ्यांची बराबरी करणे की हे त्याच्याकडे नाही आपल्याकडं नाही, त्या गोष्टीवरून भांडण करणे, हे असं सर्व सोडून द्यायचं. कोणाचं वाईटही, कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाचं वाईटही करायचं नाही. स्वामी महाराज बघा आपल्या सोबतच चालतात. खूपच छान असं निसर्गरम्य वातावरण तिथे मठामध्ये झालं. आणि आम्ही प्रसाद वगैरे घेऊन बाहेर आलो आणि बाहेरही मी औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा केल्या. कारण औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा केल्यावर आपल्या आयुष्यामध्ये जे काही वेढे असतात ना, ते सर्व निघून जातात. नाही जास्त झालं ना 3 करा, 5 करा, 7 करा किंवा 11 अशा प्रदक्षिणा आपल्याला करायच्या असतात. आणि नाहीच होत तर 1 केली तरीही चालेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.